नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। आणि या ट्विस्टमध्ये आता स्वानंदीच्या जीवावर उठणाऱ्या मलिकाला समर मात्र काय शिक्षा देतो, तिला सुद्धा आता कसं घराच्या बाहेर काढणार आहे आणि स्वानंदीच्या जीवावर उठून तिला मात्र किडनॅप करून ठेवणाऱ्या ह्या मलिकाचं पुराव्यासहित सत्य आता सगळ्यांच्या समोर कसं येणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तू रे माझा मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मालिकेमध्ये आपण असे बघितले समरने मात्र या अर्पिताला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि त्याचाच राग म्हणून मलिकाला आता खूपच या स्वानंदीचा राग येतो। या स्वानंदीला काही झालं तरी मात्र आता मी जिवंत नाही सोडणार असं मात्र तिने ठरवलेलं असतं। म्हणून स्वानंदीचा बदला घेण्यासाठी, कारण ही स्वानंदी जर आता घरामध्ये राहिली, तिला जर आपण धडा नाही शिकवला तर ती मात्र आता काय करेल आपल्याला माहिती नाही। म्हणून काही झाले तरी शेवटी आता स्वानंदीला धडा शिकवावाच लागेल। आपल्या अर्पिताला घराच्या बाहेर काढले, आता माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढते म्हणजे हिची इतकी मजल गेली, आता ही हिचं स्वतःचं हक्काचं घर आहे असं तिला वाटतं का, मी तिला सोडणार नाही असे बोलून मात्र आता मलिका प्लॅन करत असते की स्वानंदीला कसं आता किडनॅप करायचं। कारण स्वानंदीला जर आपण किडनॅप नाही केलं तरी ती समोर नक्की आपलं एक सत्य आणेलच आणि ह्या चिंगीसाठी ती कोणत्याही वाटेल त्या थराला जाऊन पोहोचू शकते। एकतर तिची बहीण सुष्मिता आहे आणि सुष्मिताला मी कितीही आता माझ्या हाताखालची बाहुली बनवलं पण तरीसुद्धा एक ना एक दिवस ही सुष्मिता मात्र आता तिच्या बाजूनेच होईल। म्हणून मला तर काही असं करावं लागेल की जेणेकरून मात्र आता ह्या स्वानंदीला काही न करता समरपासून वेगळं करावंच लागेल। कारण समर तर फार आता स्वानंदीचं ऐकतो, स्वानंदी जे काही सांगेल तर तेच पूर्व दिशा असे तो ठरवलेला आहे। त्यामुळे आता ह्या दोघांची ताटातूट मला करावी तर लागेलच। तेव्हा दोघंही आता अंशुमन आणि मलिका आपल्या रूममध्ये असतात। मलिकाची चिडचिड सुरू असते की आप्पीला या घराच्या बाहेर काढलं, आता किती काही झालं तरी आप्पीला आपल्या घराच्या बाहेर जायला नको होतं, आप्पी आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि आता आपल्या आप्पीचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आणि ह्या स्वानंदीला समोरपासून दूर ठेवायचं। कारण त्या आजीला, त्या म्हातारडीला आपण धडा शिकवला होता, एकदा तिला जिन्यावरून पाडण्याचा प्रयत्न आपण केला आणि चिंगीला तर आता धडा शिकवलास, चिंगीचं बाळच या जगामध्ये राहिलं नाही। त्यामुळे आता हे सगळं करून काही उपयोग होणार नाही। काही झालं तरी आता आपल्याला मात्र काहीतरी प्लॅन करावा लागेल। अंशुमन म्हणतो की मॉम तू फक्त सांग, कारण ती स्वानंदी ना माझ्या डोक्यामध्ये फारच जाते, आता सुष्मिताला सुद्धा आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आणि आता किती काही झालं तरी शेवटी आपण मात्र तिला आता सोडायचं नाही। काही झालं तरी आपण तिला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच, असं काहीतरी आपण करावं लागेल। मी लगेच माझ्या गुंडांना फोन करतो आणि गुंडांना फोन करून तिला किडनॅप करायला सांगतो, जेणेकरून हा समर तिच्यासाठी व्याकुळ होईल। तेव्हा स्वानंदी मात्र तर सकाळी तयार होते, देवासमोर हात जोडते, देवाची पूजा वगैरे करते आणि समर आता तेथे येतो। आता देवाचे नमस्कार वगैरे करून तो सुद्धा स्वानंदीला आता गुड मॉर्निंग करतो। तेव्हा समर खूप डिस्टर्ब आहे। स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो कसला विचार करतास, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही, जे हे बघा जे झालेलं आहे तर त्यातून काहीतरी आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। तर समर म्हणतो की तुम्ही मला का सांगितलं नसेल स्वानंदी मॅडम, चिंगीच्या जीवाचं काय, चिंगीचं काय झालं आणि चिंगीच्या बाबतीत इतकं सगळं काही होऊ शकतं मला माहितीच नाही। त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी मला काही ना काही करावं तर लागेलच। तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही अर्पिताताईंना घराच्या बाहेर म्हणजे त्यांच्या घरी पाठवलं, हे खरंच खूप छान केलं, पण आता घरातील काही लोकांना सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि आज मला तर ते म्हणजे तिकडे जावं लागेल। बाबा आणि रोहन यांनी मला घरी बोलावलेलं आहे, मी तिकडे जाऊन येते। समोर म्हणतो की हे बघा, तुम्ही एकट्या जाऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत, आपण दोघंही तिकडे जाऊयात, तुमच्या बाबांना आणि रोहनला आदिराला समजावूयात। परंतु तुमच्या म्हणजे आईला मंदाला मला जाब विचारायचा आहे सासूबाईंना की त्या असं का वागल्यात, त्यांनी का सुष्मिताचं लग्न अंशुमनशी करून दिलं
केलं, पण एक ना एक दिवस यांना खूप मोठा पश्चाताप होणार आहे. आणि आता हा जो काही ठरलेला निर्णय आहे तर त्यामध्ये काही बदल होणार नाही. पण काही झालं तरी मला एकदा चिंगीच्या घरच्यांना भेटावं लागेल. चिंगीच्या बाबतीत जे घडलेलं आहे तर त्यांची माफी मागावी लागेल. तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, हे बघा राजवाडे, तुम्ही आता बाहेरून आलात, तुम्ही आराम करा, मी आत्ता अशी जाते रिक्षाने आणि लगेच येते. समर म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पिकअप करायला येतो. तर स्वानंदी म्हणते की नको, तुम्ही मला घेण्यासाठी या, तोपर्यंत मी जाते. आता स्वानंदी ही बाहेर निघलेली आहे. अंशुमन डोकावून पाहत असतो. आता ही परत घरी आलीच नाही पाहिजे, असं काहीतरी आपल्याला करावं लागेल. मलिका आणि अंशुमन एकमेकांना टाळी देतात आणि त्याच वेळेस आता स्वानंदी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला काहीतरी तिच्यासोबत घडणार आहे असा संकेत मिळतो. कारण तिचा पदर मात्र आता हा तेथे त्या म्हणजे दरवाजाच्या कडीत अडकलेला असतो. तिला असा संकेत मिळतो. तेव्हा ती म्हणते की असं का होतं, मला मात्र आपल्या घरापासून दूर जायला काहीतरी वेगळं का वाटतं आणि अशी हुरूर माझ्या मनाला का वाटू राहिली. तेव्हा स्वानंदी म्हणते की जाऊन दे, आता घरामध्ये इतकं सर्व काही घडलं आणि राजवाडीसुद्धा डिस्टर्ब आहे, त्यामुळे त्यांना आणखीन डिस्टर्ब करायला नको, म्हणून ते आता स्वतः जाते. आणि त्याच वेळेस आता हे जे अंशुमनने पाठवलेले गुंड आहे तर ते स्वानंदीचा पाठलाग करत तिच्या मागे येतात. तेव्हा स्वानंदी मात्र घाईने आता बघते तर नक्की काहीतरी आपला पाठलाग कोणतरी करत आहे असं तिच्या लक्षात येते. आणि घाईने तेवढ्यात मात्र ती रिक्षाच्या खाली उतरणार. तोच लगेच ते गुंड आता लगेच स्वानंदीचा म्हणजे ती नाकाला रुमाल लावतात, तिचं तोंड दाबतात आणि तिला बेशुद्ध करून तेथून घेऊन जातात. स्वानंदीची पर्स आता तेथे खाली पडते, पण तिच्या हातातील जो मोबाईल आहे तो तसाच हातामध्ये असतो. आणि स्वानंदीचा मोबाईल जो काही आहे तर तो ते म्हणजे हातात असल्यामुळे तिला काहीतरी एक आता क्ल्यू मिळणार असतो. आणि त्या गुंडांचं लक्षच नसतं की हिच्या हातामध्ये मोबाईल तसंच आहे. आणि म्हणून मात्र आता ते तिला किडनॅप करून तिकडे बांधून ठेवतात एका ठिकाणी, एका गोडाऊनला, जेथे आनंदला ठेवलेलं असतं तर त्या ठिकाणी. त्यानंतर आता संध्याकाळ होते. आता ह्या स्वानंदीचा अजूनपर्यंत तपास नाही. तिचा फोनसुद्धा समोर लावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा स्वानंदी मॅडम फोन उचलत नाही. नक्की स्वानंदी मॅडमच्या सोबत काय झालं असेल, हे सगळं काय असेल, म्हणून मात्र आता समरला खूप टेन्शन येते. स्वानंदी मॅडम गेल्या कुठे असतील. आता तो अधीराला सुद्धा फोन करतो की स्वानंदी तिकडे आले होते का. अधीरा म्हणते की नाही रे ब्रो, अरे स्वानंदी म्हणजे नंदूताई इकडे आलीच नाही. तर समर म्हणतो की असं कसं शक्य आहे, स्वानंदीला तिकडेच यायचं होतं आणि बाबांची विचारपूस करण्यासाठी. बाबांना विचार बरं एकदा. अधीरा म्हणते की अरे हे बघ समर, पिंट्या दादा, मी घरीच आहे आणि स्वानंदी खरंच इथे नाही आलेली आणि कुठे गेली असेल, म्हणून सगळ्यांना मात्र आता स्वानंदीची काळजी लागलेली असते. आजी तर सारखी दरवाजाकडे डोकावून पाहते की माझी स्वानंदी कुठे गेली. नक्की काहीतरी आता म्हणजे स्वानंदीला कोणीतरी काहीतरी केले असेल म्हणजे लक्षात येते. आणि त्याच वेळेस मात्र समरला खूप म्हणजे असं बेचैन झालेलं असतं, त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. तो सारखं स्वानंदी मॅडम करत असतो. नक्की माझ्या स्वानंदी मॅडमला कोणी काहीतरी केलं नसेल ना, म्हणून त्याचा जीव पूर्णपणे हळवा होता. तो लगेच आता आनंद आणि निकिता या दोघांना फोन करतो आणि विचारतो की स्वानंदी मॅडम तिकडे आलेले आहेत का, कारण सकाळपासून गेल्या संध्याकाळ होत आलेली आहे पण स्वानंदी मॅडमचा काही तपास नाही. तेव्हा आता आनंद आणि निकिताला हे ऐकून धक्का बसतो. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंद आणि निकिता तिकडे यायला निघतात, कारण आता स्वानंदीला काय झालं असेल, सगळ्यांना स्वानंदीची काळजी लागलेली असते की नक्की काय झाले असेल. आणि तेवढ्यात आनंद आता येता निकिताला म्हणतो की हे बघ मला काहीतरी शंका येते, हे सगळं काकूनी तर केलं नसेल, म्हणजे त्या अंशुमन आणि काकूने नक्कीच यांचा काहीतरी डाव असेल, स्वानंदीला काहीतरी त्यांनी किडनॅप वगैरे करून ठेवले असेल, जसे मला केले होते तसे. निकिता म्हणते की हो, मला तर पूर्ण खात्री वाटते की नक्की काकूनीच काहीतरी केलेले असावे. आणि यावेळेस मात्र काकूला सोडायचं नाही बरं का आनंद. मागच्या वेळेस तुझ्या वेळेस आपण जाऊन दिले होते, पण यावेळेस पुराव्यासहित काकूला मात्र समोरच्या समोर आता हे सत्य उघड करावंच लागेल. ते दोघांनी ठरवलेलं असतं की आता स्वानंदीच्या मोबाईलचं लोकेशन ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात. आणि स्वानंदीच्या मोबाईलचं लोकेशन जेथे आनंदला किडनॅप करून ठेवलेले आहे तर त्या ठिकाणी येत असतं. आणि आता स्वानंदी म्हणजे तिथे तिला शुद्ध येते आणि स्वानंदीला शुद्ध आल्यानंतर बघते तर काय, तिला मात्र गुंडांनी बांधून ठेवलेलं असतं आणि तिच्या आजूबाजूला सगळा काही अंधार असतो. तेव्हा ती वाचवा असे करत असते, पण तेथे कुणाचा काही आवाज तिचा आवाज कुणापर्यंत पोहोचू शकत नव्हता. ते गुंड आता पत्त्यांचा डाव खेळत असतात. तेव्हा स्वानंदी विचार करते की आता आपला मोबाईल तर आपल्याच जवळ आहे आणि काही झालं तरी मला आता राजवाड्यांना फोन करावा लागेल. आणि बघते तर काय, तिच्या
जे मोबाईल आहे तर तो तेथे बाजूला टेबलवर ठेवलेला असतो आणि त्यावर आता समोरचे इतके मिस कॉल येऊन गेलेले आहेत. आनंद, निकिता, आधिरा या सगळ्यांचे मिस कॉल त्यावर येऊन गेलेले आहेत. पण स्वानंदीला शुद्ध नसते म्हणून मात्र स्वानंदीच्या काही लक्षात येत नाही आणि तेवढ्यात मात्र आता ती काहीतरी प्रयत्न करून तो मोबाईल आपल्या ताब्यात घेण्याचा ठरवते. आणि ते गुंड आता एकमेकांशी जेव्हा बोलत असतात, कारण आपल्याला जोपर्यंत आता ह्या आपल्या मालकीनबाईचा फोन येत नाही तोपर्यंत मात्र ह्या बाईला सोडायचं नाही, हिला काहीतरी खायला प्यायला सुद्धा द्यायचे नाही. म्हणून आता ते गुंड लगेच मलिकाला फोन करतात आणि मलिकाला फोन करून विचारतात की नक्की काय करायचं आहे. तेव्हा मलिका सांगत असते की जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तिला सोडायचं नाही, तिचे तुकडे तुकडे आपल्याला करायचे आहेत, कारण ती खूप शेपारलेली आहे, माझ्या विरोधात जाते, मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, तिला मी सोडणार नाही. असं करून मात्र आता मलिका जेव्हा फोन ठेवते तेव्हा स्वानंदीच्या कानावर मात्र काहीतरी आता आहे मलिका मॅडम असा शब्द गेलेला असतो. तेव्हा स्वानंदी ओळखते की म्हणजे मलिका काकूंचा यामध्ये हात आहे, तर काकूंनीच मला आता किडनॅप केलेला आहे, गुंडांना पकडण्यासाठी सांगितलेलं आहे, सुपारी दिलेली आहे असं तर स्वानंदीच्या लक्षात येते. तेव्हा स्वानंदी मात्र चलक असते. स्वानंदी आता लगेच टेबलजवळून आपली खुर्ची सरकत सरकत मात्र त्या टेबलजवळ येऊन थांबते आणि तेथील मोबाईल घेऊन ती आता म्हणजे मोबाईल घेते आणि मोबाईलमधून राजवाड्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस आता समर हा इकडे म्हणजे स्वानंदीला शोधण्यासाठी फोन करत असतो, त्याचा फोन बिझी लागतो. म्हणून ती आता आनंद भाऊजींना फोन करते, कारण समर राजवाड्यांना टेन्शन नको आहे आणि यावेळेस तर मला पुरावे घेऊनच घरी जायचं आहे, काकूच्या विरोधात पुरावा तर द्यायचंच आहे. तेव्हा ती समरला फोन करत असते आणि समरचा फोन बिझी असल्यामुळे ती आनंदला फोन करते आणि आनंदला फोनवर बोलून ती इतक्या हळूच बोलत असते, कारण मला किडनॅप केलेलं आहे आणि जेथे आनंद भाऊजी तुम्हाला ठेवलं होतं तर तेथे त्याच ठिकाणी मला ठेवलेले आहे. ती बरोबर सगळं काही सांगते. आनंद म्हणतो की स्वानंदी तू काही काळजी करू नको, मी आणि निकिता लवकरात लवकर तिकडे येऊन पोहोचतो. स्वानंदी विचारते की राजवाडे कसे आहेत, त्यांना टेन्शन वगैरे नाही ना आले आणि त्यांना सांगा की काही काळजी करू नका, मी सुखरूप आहे. तेव्हा लगेच तो गुंड उठतो आणि स्वानंदी फोनवर बोलत आहे पाहतो आणि तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो. तेव्हा स्वानंदी त्याच्यावर ओरडते की तुम्हाला कोणी मला बांधून ठेवण्यासाठी सांगितले आणि कोणाच्या इशाऱ्यावर तुम्ही हे सर्व नाचतात. तेव्हा तो गुंड हसायला सुरुवात करतो. तो गुंड म्हणतो की काही थोड्या वेळ तुझे तुकडे तुकडे जेव्हा होतील ना तेव्हा तुला कळेल की कोणी तुला किडनॅप करण्यासाठी सांगितले होते. म्हणून मोठमोठ्याने तो हसायला सुरुवात करतो. त्यानंतर आता लगेच इकडे मलिका काकू मात्र समोर रडण्याचं नाटक करते. कुठे गेली असेल आपली स्वानंदी, खरंच स्वानंदीला काय झालं असेल, कोणी तिला किडनॅप तर केलं नसेल ना, असे काही पण रडण्याचं नाटक करून आता मोठमोठ्याने बोलत असते. आता म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करते समोर तिला आता स्वानंदीची किती प्रेम माया आहे. परंतु समर मात्र काकूला म्हणतो की काकू तू शांत राहा, इतकं मोठ्याने बडबड करू नये, कारण आता जे झालेले आहे ते झालेले आहे आणि स्वानंदी मॅडमला काही होणार नाही, ते सुखरूप घरी येतील. तेव्हा त्याने चक्क स्वानंदीसाठी देवाला हात जोडलेले असतात आणि देवाला तो म्हणतो की देवा काही कर परंतु माझ्या स्वानंदीला वाचव, काही झाले तरी माझ्या स्वानंदीला या संकटातून वाचव. आणि त्याच वेळेस गणपती बाप्पांच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. स्वानंदी सुखरूप आहे याचा संकेत आता समरला मिळतो आणि समरला फारच आनंद होतो. समर म्हणतो की आता एक क्षणसुद्धा मी माझ्या बायकोला, माझ्या स्वानंदीला माझ्या नजरेच्या आड होऊन देणार नाही. तेव्हा आता तो शपथ घेतो की किती काही झालं तरी माझ्या स्वानंदीला ह्या संकटातून मी वाचवेलच, कारण ती स्वानंदी असं नाही करू शकत, कितीही म्हणजे कठीण प्रसंग आले तरीसुद्धा ती मला असं सोडून नाही जाऊ शकत. आणि त्याच वेळेस काकूच्या मोबाईलवर फोन येतो. काकू घाईने लगेच बाहेर निघून जाते आणि आता समरला का थोडासा डाऊट येतो, नक्की काकूचं काहीतरी काय सुरू आहे आणि काकू तर अगदी बोलायला बाजूला जाते, नक्की काय असेल. म्हणून मात्र आता ह्या स्वानंदीला ह्या संकटातून आनंद आणि निकिता वाचवायला कसे येतात आणि मलिका काकूच्या विरोधात आता एक एक पुरावा ते सगळ्यांना कसा देणार आहे. आणि शेवटी मलिका काकूची सुद्धा आता राजवाड्यांच्या घरातून अगदी हकालपट्टी बॅग वगैरे भरून कशी होणार आहे हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे काय होणार आहे बघायला विसरू नका. धन्यवाद.